भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवार बोलतायत, थेट जाऊयात। जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा जे कार्यकर्ते पक्षासाठी जीव लावून काम करायचे त्यापैकी खडसे साहेब आहे याची मला माहिती, कारण मी प्रदेश अध्यक्ष असताना ते विरोधी पक्ष नेता होते आणि एक जाणदार शानदार स्वभावाचे नेते म्हणून त्यांच्याबद्दल सर्वच कार्यकर्त्यांच्या मनात सन्मान होता। काळाच्या ओघात काही घटना घडल्या आणि ते पक्षाच्या बाहेर गेले तेव्हाही मी आपल्याला सांगितलं होतं की त्यांनी पक्षाच्या बाहेर जाणं पक्ष वाढेल मोठा होईल याबद्दल शंका नाही। हजारो कार्यकर्ते कष्ट करतात, पक्ष मोठा होतो, पण आपल्या घरचे लोक बाहेर जाणं हे काही योग्य नाही। पण ठीक आहे, आता काही नवीन घडणार असेल तर मला माहिती। पक्षात आले तर स्वागत होईल मोठ्या मनाने। शेवटी हे माननीय राष्ट्रीय नेतृत्वाने ठरवायचं आहे, याबद्दल मी मत व्यक्त करणं हे योग्य नाही। देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून विक्रम केलेला आहे, पवारांना मागे टाकलं, तिसरे लॉंगेस्ट सर्व्ह करणारे मुख्यमंत्री झाले, तर अभिनंदन केलं पाहिजे। त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व अनेक वर्ष करावं ही आमची सदिच्छा। हो, बच्चू कडू वारंवार म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं, दिल्लीत देवेंद्रजींनी दिल्लीत जावं, असं का म्हणतात? कोण त्यांच्या मागे असं असं वाटतं? कोणी मागे नसतं, प्रेमापोटी प्रत्येकाला वाटतं। आता संजय राऊतांना बावनकुळे साहेबांबद्दल प्रेम आहे तर ते बावनकुळे साहेबांबद्दल बोलतात, कोणी एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल बोलतात। तुम्ही जर सोशल मीडियामध्ये गेला तर आता कमीत कमी 20 ते 25 मुख्यमंत्र्याचे कॅन्डिडेट त्यांच्या प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी निर्माण केले आहे। इच्छा असणं गैर थोडी आहे, म्हणजे आपण कोणी इच्छाच व्यक्त करू नये असं म्हणणं योग्य नाही आहे। बच्चू कडूंना वाटलं त्यांनी नाव घेतलं म्हणून आता काय त्यांच्यावर राग करता का? उद्धवजींचं 18 जुलैला नागपुरात आंदोलन आहे, जे मंदिर निवडलं रामनगरचं, त्याचे देवेंद्रजी आजीवन सदस्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।